नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. सध्या आपण आहोत रामेश्वर भाऊ ठाकरे कासोडा यांच्या शेतामध्ये आणि जे शून्य मशागत किंवा SRT पद्धतीने शेती करतात. मागच्या 4 वर्षापासून यांच्या शेतामध्ये नांगर नाही आहे, वखर नाही आहे, म्हणजे मशागतीवरचा खर्च शून्य त्यांनी केलेला आहे. मग एवढं सगळं असताना यांच्या जमिनीमध्ये उत्पादन मात्र इतरांपेक्षा जास्त आहे. म्हणजे मागच्या वर्षी 11 क्विंटल सोयाबीन झालंय, मका सुद्धा खूप चांगला झाला. मग हे सगळं होते कसं, हा पण आपल्याला प्रश्न पडला असेल. तर त्यासाठी एक गोष्ट समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. हे सगळं जमिनीच्या सुपीकतेवर आहे. जेव्हा हे विना नांगरणीची शेती करतायत, म्हणजे जुन्या पिकाचे जे अवशेष आहे, आपण आता बघू शकतो की मक्याचे अवशेष असेच ठेवलेले आहेत. हे मक्याचे अवशेष आपण जेव्हा असेच ठेवतो तर याची मुळं जमिनीमध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जेव्हा आपण पिकाची मुळं जमिनीमध्येच कुजू देतो, ती मुळं जमिनीला एकतर बांधून ठेवतात, म्हणजे या ठिकाणी जमिनीची झीज कमी होते. जमिनीची झीज कमी झाल्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. अन्यथा आपली सुपीक माती नांगरणीच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहून जाते. म्हणजे शास्त्रज्ञ असं सांगतात की 15 ते 20 टन नांगरलेल्या जमिनीमध्ये आपली माती वाहून जाते. 15 ते 20 टन आपण शेणखत पण देत नाही. आणि जी वाहून जाते तर ते काय राहतं, तर एक सेंद्रिय कर्ब राहतो. जे हलकं मटेरियल आहे ते वाहून जातं. बारीक माती झालेली वाहून जाते, म्हणजे सुपीकता आपल्या शेतामधली वाहून जाते. इथं मात्र ते होत नाही. सोबतच आपल्याला दिसते की जमीन सुपीक म्हणजे काय, तर त्या जमिनीमध्ये सजीव आहेत. ती जमीन सजीव असणं, आणि जमीन सजीव जर ठेवायची असेल तर त्या जीवाणूंना इथं घर लागेल ना. आपण जेव्हा नांगरणी वखरणी करतो तर त्याचं घर मोडून टाकतो. आता याच्या ठिकाणी रामेश्वर भाऊंनी काय केलं, तर हे जुन्या पिकाचे अवशेष या ठिकाणी असेच ठेवलेले आहेत. हे आता आपण जुन्या पिकाचे अवशेष बघू आता काढून. काय झालं, असं नांगरलेल्या जमिनीमध्ये होत नाही. नांगरलेल्या जमिनीमध्ये तर फणं काढतो म्हटलं तर नांगरून सुद्धा वेचल्या जात नाही, एवढे कडक होत आहेत. या ठिकाणी आता सहजतेनं हा फण जे होता मक्याचा आपल्याला उचलून आला. सोबत आपल्याला दिसते की ही मोठ्या प्रमाणात जी मक्याची मुळं आहेत, ही काही कुजत आली, पण काही जी अजूनही आहेत ती यांनी या जमिनीला बांधून ठेवलेलं आहे. आणि हे खरं घर आहे जीवाणूंचं. जीवाणू या मुळाच्या आधाराने राहतात. याला आपण म्हणतोय रायझोस्पियर. म्हणजे जसं आपल्याला ऍटमॉस्फिअर माहित आहे, तसं या जीवाणूंचं घर म्हणजे खरं आहे हे रायझोस्पियर, म्हणजे या मुळाच्या आजूबाजूला असलेली जमीन. इथं फक्त मोठीच मुळे नाही आहेत, इथं बघा बारीक बारीक तंतुमय मुळे कितीतरी दिसत आहेत. याच्या ठिकाणी मायक्रोरायझा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राहतात. म्हणजे जमीन सुपीक ठेवण्याचं काम हे मायक्रोरायझा करतात. आता तुम्हाला इथं दिसेल हे काय, हे बा पांढरं, हे मायक्रोरायझा. हे सगळे हे अन्नद्रव्य वहन करण्याचं काम करतात. म्हणजे या पिकाचे अन्नद्रव्य त्याला मिळतात, त्याचे याला मिळतात. जमिनीमध्ये जसं फोनचं नेटवर्क आपला आहे, तशा प्रमाणे जमिनीमध्ये मायक्रोरायझाचं नेटवर्क राहतं. आता जेव्हा आपण नांगरणी करत नाही तर हे मायक्रोरायझाचं स्ट्रक्चर आपण डिस्टर्ब केलं नाही. म्हणजे अनेक बुरशी राहतात. मायक्रोरायझा म्हणजे काय, एक बुरशी आहे. तर या बुरशीचं एक झाडं असतं, ज्या कामाच्या बुरशी असतात किंवा आपण फायद्याच्या बुरशी आपण म्हणू त्याला, तर त्याला आपण डिस्टर्ब करत नाही. मोठ्या प्रमाणात जीवजंतू याच्या आधाराने इथं राहतात आणि मग पुढील पिकाला जे अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम आहे ते हे करतात. अन्यथा आपल्याला दिसते की जमिनीमध्ये जर मायक्रो ऑर्गॅनिझम नाही आहे आणि आपण किती रासायनिक खत दिलं तर काय होतं, पिकाला मिळत नाही ते. कारण पिकाला जर अन्नद्रव्य पाहिजे तर ते डायरेक्ट खाऊ शकत नाही. जसं घरामध्ये आपण अन्न शिजून खातोय, तशाच प्रकारे या पिकाला जर हे अन्न इथं मायक्रो ऑर्गॅनिझम नसतील तर त्याला अन्नद्रव्य मिळत नाहीये. मग इथं मात्र विना नांगरणीमुळे मायक्रो ऑर्गॅनिझम मोठ्या प्रमाणात जिवंत राहतात आणि ज्यामुळे मग पिकाला पाहिजे तेवढे अन्नद्रव्य या ठिकाणी मिळतात. आता या ठिकाणी रामेश्वर भाऊंनी मागच्या 4 वर्षापासून नांगरणी केली नाही, रासायनिक खत दिलं नाही. आणि आता या गावचे सहाय्यक कृषी अधिकारी रामकिशन आरू साहेब आहेत. मागच्या वर्षी इथं तुम्ही आता माती परीक्षण रिपोर्ट काय आहे म्हटलं, ऑर्गॅनिक कार्बन किती आहे? 0.75 आहे. बर, 0.75 ऑर्गॅनिक कार्बन तुमच्या जमिनीचा आहे, म्हणजे चांगला कार्बन आहे. अन्यथा बाकी शेतकऱ्यांचा हा 0.30, 0.35 किंवा 0.40च्या आसपास राहतो, म्हणजे खूप कमी आहे. तुमचा मात्र 0.75 आहे, म्हणजे चांगला ऑर्गॅनिक कार्बन आहे. मग चांगला ऑर्गॅनिक कार्बन जर असेल तर मात्र ती जमीन सुपीक आहे आणि सुपीक जमिनीमध्ये चांगलं पीक आपल्याला येऊ शकतं. आणि हे सगळ्यात महत्वाची गोष्ट परत एक सांगतो की हे समजून घेणं खूप आवश्यक आहे.
जमीन सुपीक असणं म्हणजे त्या जमिनीमध्ये 45% माती किंवा मिनरल्स आपण ज्याला म्हणतो ते असणं, 5% ऑर्गॅनिक मॅटर जे आता या पिकाला तुम्ही या मुळाच्या माध्यमातून देतात. जुन्या पिकाचे अवशेष इथंच आहे म्हणजे ते याला मोठ्या प्रमाणात मिळत आहे. गांडुळाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होते. याच्यामध्ये काही जीवजंतू आहेत, काही किडे आहेत जे पिकाला त्रास देत नाही पण या शेतामध्ये जमिनीमध्ये उखरण्याचं काम करतात, इकडून तिकडे मोठ्या प्रमाणात जातात. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी चालल्यामुळे वरून जरी आता तुम्ही जमीन नांगरली नाही परंतु ऍक्च्युली हा बेड खालून नांगरलेला आहे, पूर्ण भुसभुशीत आहे सर. भुसभुशीत आहे. म्हणजे नांगरण्याचं काम हे निसर्गच करत आहे. हा, भुसभुशीत आणि निसर्ग जर हे नांगरण्याचं काम करत आहे तर या ठिकाणी त्यांच्यामुळे पोकळी चांगल्या प्रकारे निर्माण होते आणि ज्यामध्ये 25% हवा आणि 25% पाणी साठून राहील या प्रकारची स्थिती निर्माण होते. आणि मग ज्या जमिनीमध्ये अशा प्रकारे स्ट्रक्चर निर्माण झालं, 25% पाण्यासाठी जागा आहे, 25% हवेसाठी जागा आहे, तर त्या जमिनीमध्ये ऑटोमॅटिकली मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते. आणि ती जर वाढली तर मग पीक चांगलं त्या ठिकाणी येणार, पिकाला उत्पादन सुद्धा चांगलं मिळू शकतं. तर माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की हे शून्य मशागत करण्यापूर्वी हे काही पडिताची शेती नाही आहे, याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. हे काही आळशी शेतकऱ्याची शेती नाही आहे, हे शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची शेती आहे. आपण सुद्धा जर चिकित्सक असाल, या पद्धतीने शेती करण्यास इच्छुक असाल तर आपण सुद्धा याबाबतचं नॉलेज घ्या. जे शेतकरी ऑलरेडी या पद्धतीने शेती करतात त्यांच्या शेताला भेटी द्या. आणि विशेषतः मी म्हणेल की आपलं गाव जर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत असेल तर अशा प्रकारच्या शेतीला बेड करून विना नांगरणीची शेती करा, या बेड न करता विना नांगरणी शेती करा. दोन्ही प्रकारला 5,000 रुपये हेक्टरी अनुदान आहे, आपण ते अनुदान सुद्धा मिळू शकता. साहेब आता तुम्ही जसं यांचा तपासला ना ऑर्गॅनिक कार्बन, जे जमीन नांगरतात त्यांच्या जमिनीचा तपासा, तुम्हाला दिसेल ते पॉईंट 50च्या पुढे जातच नाहीये. कारण काय होतं की ऑर्गॅनिक कार्बन हा जेव्हा जमिनीला पिकाला उपलब्ध होईल या स्टेजमध्ये जातो आणि तुम्ही जेव्हा जमीन नांगरता तर तो ऑर्गॅनिक कार्बन हवेच्या संपर्कात येतोय, ऑक्सिजनच्या संपर्कात येतोय आणि तो हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड मिळून चालला जातो. म्हणजे एका इकडे तुम्ही तयारही करता आणि दुसरीकडे हवेतही पाठवून देता, म्हणजे मेहनत आपली वाया त्या ठिकाणी चालली. म्हणजे त्या जमिनीमध्ये ते ऑर्गॅनिक कार्बन वाढत नाही. इथं मात्र आपण काय करतोय, नांगरत नाहीये, सोबत आपण हे हळूहळू पण कुजू देतोय. म्हणजे बऱ्याच वेळा काही जण सांगतात की डिकम्पोजर मारा, डिकम्पोजर कशासाठी, हे कुजण्यासाठी. मी म्हणतोय आपल्याला एका वेळेस कुजवायचं कशाला, तुम्ही काय दररोज स्वयंपाक बनवता ना. सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं अन्न आहे ऑर्गॅनिक कार्बन. मग त्या ऑर्गॅनिक कार्बनला तुम्ही एका दिवशी खूप मोठ्या शेतामध्ये उपलब्ध करून दिला आणि त्या मार्केटवर म्हणता की खा, आणि मग वर्षभर काहीच देत नाही, तर काय होईल, मरतील ते. म्हणजे मग आपल्याला एक लक्षात आलं असेल की ऑर्गॅनिक कार्बन आपल्या पिकाला द्यायचं आहे, शेतामध्ये ठेवायचं आहे, तर तो एकदम नाही द्यायचा आहे आपल्याला, हे कंटिन्युअस सप्लाय ठेवायचं आहे. म्हणजे आपल्याला हळूहळू कुजू द्यायचं आहे. याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन तयार होत राहील, त्यांना मिळत राहील, उद्या तयार होत राहील, परत राहील. म्हणजे हे कुजायला मी म्हणेल की 2 वर्ष लागू द्या ना, 3 वर्ष लागू द्या, त्याच्या पद्धतीने त्याला जसं कुजायचं तसं कुजू द्या. ते हळूहळू कुजत जाईल तर तेवढं मायक्रो ऑर्गॅनिझमला दररोज अन्न भेटत राहील, दररोज ताजं अन्न भेटत राहील आणि त्यांची ऍक्टिव्हिटी या शेतामध्ये जास्त राहील. अन्यथा तुम्ही सगळं डिकम्पोजर मारलं, सगळं कुजू दिलं तर काय होतं, एका जमान्यात एक तर त्यातला मायक्रोला तेव्हा मिळेल, या एक तर हवेमध्ये तो कार्बन डायऑक्साईड स्वरूपात चालला पण जाणार आहे. पण इथं मात्र हे तुम्ही एक खोल ठेवताय, जमिनीतच राहते, ते कंटिन्युअस सप्लाय भेटून राहिला. तर लक्षात ठेवा, हे जुन्या पिकाचे अवशेष म्हणजे जीवजंतूचं घर आहे. निसर्गामध्ये जे मोठ्या प्रमाणात आपले मित्र आहे, आपल्या पिकाला मदत करतात, अन्नद्रव्य पुरवण्याचं काम करतात, अन्नद्रव्य शिजून त्या पिकाला देतात असं आपण म्हणू, त्यांचं हे घर आहे. आणि आपण जर हे घर डिस्टर्ब करत असाल तर मात्र आपल्या पिकाला जे अन्नद्रव्य पुरवणारे इथं जे स्वयंपाकी आहे, म्हणजे रायझोबियम आहे, पीएचबी आहे, किंवा असे असंख्य जीवाणू आहेत किंवा मायक्रोराइज आहे, ते मात्र नष्ट होतात. आणि मग आपल्याला पाहिजे तसं स्वयंपाकी तिथं नसल्यामुळे अन्नद्रव्य उपलब्ध आपल्या पिकाला होत नाही आणि आपलं उत्पादन कमी येतं, जमीन सुद्धा नापीक होत जाते. परंतु मात्र या पद्धतीने आपण शेती करतो तर मात्र आपली जमीन सुपीक होऊ शकते. माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की रामेश्वर ठाकरे सारखे जे काही शेतकरी आहेत त्यांच्या शेताला अवश्य भेट द्या. हे विना नांगरणीचं, शून्य मशागतीचं, SRTचं तंत्र अवश्य समजून घ्या, जी काळाची गरज आहे. सोबतच आपल्याला हे विना नांगरणी SRT पद्धतीने शेती करताना काही अडचण आली तर कोणाला संपर्क करावा, तर मी म्हणेल की पहिला जे शेतकरी अशा पद्धतीने शेती करतात ना त्यांचे नंबर तुमच्याजवळ असायला पाहिजे, कारण त्याचे खरे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचतात.
तर मी रामेश्वर भाऊ ठाकरे यांना विनंती करतो की तुमचा एकदा नंबर सांगा. मी रामेश्वर वसंतराव ठाकरे, राहणार कासोळा, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. माझा मोबाईल नंबर 99-22-09-56-25. बरोबर. म्हणजे ज्यांना ज्यांना असं वाटतं ना की ही शेती होतेच कशी, तण नियंत्रण कसं करावं, अनेक अडचणी येतात, आमच्या भागात हे जमत नाही, काहीतरी हे वरवरचं ज्ञान आहे, काहीतरी हे पुस्तकी ज्ञान आहे, असं कोणाला वाटत असेल तर रामेश्वर भाऊ सारखे हाडाचे जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही अवश्य फोन लावा. तुमच्या शंका असतील त्याचं निरसन त्यांच्या माध्यमातून होऊ शकतं. आणि त्यानंतरही काही राहिल्या तर कासोळा गाव रोडवरच आहे, कारंजा मंगरुळपीर रोडवर असं आतमध्ये थोडंसं आपण कासोळा पाठवून आलं हे गाव आहे. आपण प्रत्यक्ष शेताला भेट देऊ शकता, म्हणजे सगळ्या शंकाचं आपलं निरसन होऊ शकते. अशी कमी खर्चाची, शून्य मशागतीची आणि जास्त उत्पन्नाची शेती आपण रामेश्वर भाऊ ठाकरे यांच्याकडून पाहून करू शकता. धन्यवाद.